आणि मोबाईल कसा आहे वापरता लय गोष्टी चांगल्या आहेत आणि वाईट पण तेवढेच. पण माझं म्हणणं आहे वाईटात जाऊ नका, चांगल्याच मार्गाने चाला. कारण वाईटात गेल्यानंतर काय होतं, आयुष्य कमी होते. आता नमस्कार मित्रांनो, खावा कोरोनाच्या काळात इथं मी राहिलो. आता त्याचं हे बनवलं, या रिसॉर्ट बनवलं. पण दिलीप माळे पहिलंच वर्ष होतं कोरोनाचं. आमचं जुनाचं म्हणजे त्यांच्या वडिलापासून आमच्या वडिलापासून लय मोठं संबंध होतं घरच्यागत. ते कोरोनाच्या काळात गेलो त्यांना विचारायला, म्हणलं बकऱ्यावाली आमची सर्वे गेली तर हा म्हणले ते म्हणलं. मग राहिलो इथं, कारण गाड्या गोड्या साऱ्या बंद झालत्या. इथल्या गावात पण सर्व जाणं येणं पण बंद राहायचं, कारण कोरोनामुळे माणसं भीत होती. त्यावेळेस मी राहिलो. नंतर मग पावसाळा चालू झाला. मग आपल्या आखाडवारी जाते ना पंढरपूरची, त्या टायमाला मग त्याच्या आधी किंवा मग तेवढ्यात मग ते वारलं. त्यांना ते वय नव्हतं त्यांचं, 50च्या मापाचं असतं, म्हणजे कमीच वयाचं होतं. पण माणूस म्हणजे काय लय जोडीदार भावागत नाही, म्हणजे एका ताटात जेवलेली मंडळी. ते गेलं निघून 3 वर्ष. नंतर 2 वर्ष परत त्यांच्या मागं मी पाठीमागं काढलं. त्यांचा मुलगा पण, त्यांनी मुलग्यांनी पण मला सांभाळलं, विशाल माळी. आणि गाव पण आमचं बालिवडी गाव, म्हणजे हे पण आमच्या वडिलापासून म्हणजे गावात घरागणीचाच संबंध आहे. तर एक तुरुंग होता पहिले जुना, म्हणजे आपलं गुरं बिरं कुठं भात खाल्ला, कुठं काय म्हणजे नुकसान जर झाली ह्यात आणायचे आणि कोंडायची, त्याला तुरुंग म्हणायची पहिली. मग ती जनावर काय त्यांची पावती असेल ती फाडायची आणि ती तुरुंगातनं गुरं घेऊन जायची. तर जुन्या काळात म्हणजे ते असं राहायचं. पण आता ते काय मोडतोड झाली, संपलं त्याचं. गुरं नाही राहिली, ढोरं नाही राहिली. पण बघा असा जुना काळ आहे, म्हणजे अशी परिस्थिती दिवस काढले मी. आमच्या वडिलांनी पण गावं चांगली सांभाळली, माणसं चांगली सांभाळली, त्याच्यामुळे आम्ही चांगली सांभाळली. तेव्हा आता दिवस थोडं थोडं रोपलटिक होत गेलं दिवस. माझं एक म्हणणं आहे आताच्या तरुण मुलांनी, कारण नवं रक्त असतं ते सळसळ करतच. पण आता सळसळ करण्यापेक्षा काय करावं, माझं म्हणणं चांगलं राहा, चांगलं वागा आणि चांगलं संस्कार करा. आईवडिलालाही चांगलं सांभाळा, त्यांनाही काही त्रास देऊ नका, त्यांची तळतळ काय घेऊ नका. कारण आई वडील म्हणजे काही कांचं आहेत चांगलं, काही जाण्याच्या मार्गात पण आहेत. त्यांचा एक सराफ घेऊ नये आणि चांगलं वागा, चांगली कुठं पण कामं करा, चांगलं शिक्षण घ्या, काही धंदा करा. कारण आम्ही बघा आता आम्हीच किती भोगलो म्हणजे काय आहे, शिक्षण नसल्यामुळं आम्हालाही भोगावं लागलं आणि ही परिस्थिती काढावं लागली. बघा हा बाई बकरी आता बोलतो या, ऊन कसं सण 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 भरून लागतं या, गरमा आहे इथं, काय पंखा आहे का काय का काय. जोडदार पण असलं तर चांगला असावा आणि चांगलं पाळा. कारण आमचं वडिलाचं आमच्या मित्र प्रत्येक गावात म्हणजे आहेत. पूर्वी जुन्या काळात काय चालायचं की गावा ठिकाणी घर असावा असा शब्द होता जुन्या लोकांचा. घर असावं म्हणजे ह्याचा अर्थ की प्रत्येक गावात माणूस असावा. कुठल्या गावात जर प्रत्येक गावात माणूस असला मग आपल्याला आधार भेटतो, किंवा आपली ओळख राहते, किंवा टायमाला तो माणूस आपल्यासाठी येतो. आता तर फोन झाले ते, म्हणजे आता तर एका मिनिटात फोन येत, तर त्या काळात फोन येत होता. एखाद्यापाशी निरोप दिला ना तर तो माणूस यायचाच. अशी लोक आज पण आहेत, सांभाळलं समजतच आज पण माणसं आहेत. हीच हात जोडून विनंती आहे मित्रांनो, चांगल्या पद्धतीने राहा, चांगल्या पद्धतीने वागा. आणि आता एक 10 वर्षाच्या मागं पण या तळ्या म्हणजे बालवडी गाव, इकडं वंजारवाडी आणि इकडं माळवाडी. तर ते आम्ही त्या काळात गुरं पाणी प्यायचे, गुरांना पाणी नसायचं ना, ह्या तळ्यावर पाणी प्यायला. आणि आता तळ्याच्या भोवतीने काय झाले बाबा,
हा. ते काय माणसाने पाडलेलं नाही. ते पूर्वी म्हणजे काय ते कसं घडलं असं जुनं आहे. ते काय माणसाने घडवलेलं नाही. पण ह्यात म्हणजे असं आहे की पारला बार मेरगाचं पाणी असतो हे पाणी राहतं. आता म्हणजे टाटाचं पाणी सुटतं, पण त्या टायमाला टाटाचं पाणी नव्हतं, पण ह्यात पाणी राहायचं. 4 गावाची जनावर इथं पाणी प्यायची, 2 वळ होती. आणि या वरच्या बाजूला काय राहायची, पानं राहायची, पानाची. ते आता पानं नाही, तर अशी पानं राहायची मोठाली. कारण ह्या पत्रळ्या आता झाल्या, आणि त्या ह्याच्या पत्रळ्या होत्या, ते दुसऱ्या एक झाडाच्या पत्रळ्या होत्या. ती पानं काढायची, 1-2 गडी सोडायचं आणि ती पानं काढायची, अशी तोडून 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 काढायची. मग ते लग्नाला कारव्याला आणि पळसाची पानं त्याच्या पत्रुळ्या बनायची. पण त्या पत्रुळ्या पण तेवढ्या त्या मला पुरत नव्हत्या ना, हातावर बनवलेल्या किती. मग ह्या तळ्यात घुसायचं आणि ती पानं काढायची. सगळं ती पानं अजून आहेत बघ त्या पासून. ती पानं काढली पण इतकं जेवण सुंदर लागायचं त्या पानात, जेवणाला पण मजा यायची. आणि एकच पान पण हे असलं सापाटी, ते 2 गडी लावले की ते काढायचं बरोबर. आणि आता बघा तळ्याच्या बहुतेक कशी रिसॉर्ट झाली. आता काय हे केले असं पोवायसाठी काही व्हायला लागलं आता. पण जुन्या काळासारखा रंग नव्हता. दुधाला पाणी इथून ओळख राहायची. आता शेड बांधलं तिथे विहीर आहे, जुनी विहीर आहे, त्या विहिरीत पण पाणी राहायचं, माणसं पाणी प्यायचे. तेव्हा विहिरीशिवाय पाणीच नव्हतं. ते आता तुमचं बोर झालं. त्या काळात विहिरीशिवाय पाणी नव्हतं. प्रत्येक गावाला 2 विहिरी 3 विहिरी राहायच्या, काही ठिकाणी एका ठिकाणी एकच राहायचं. पण पाणी भरपूर विहिरीला राहायचं. नाही तर इथं कोण नव्हतं, फक्त देवी होती गारोबाई, 1-2 गुरुवाची घर होती त्या टायमाला. नाही तर काय नव्हतं, बैलवडी गावाशिवाय कोण नव्हतं. इकडून बकरी चरत असतील पलीकडून तळ्याच्या. काय कडे चरायची, अशी जायची, अशी यायची, येडा मारायची बकरी. त्या टायमाला 2 टाइम 3 टाइम बकरी पाणी प्यायला यायची. काय अशी अडचण आहे ना, असं बंगलं होतो इथं. या आश्रमशाळा आता झाली म्हणजे आता ती पण 2-4 एकरात असेल मला वाटतं आश्रमशाळा. आदिवासी मुलं शाळा शिकायला लागली. आदिवासी लोकांना त्या शाळा नव्हती, तर त्यांच्यासाठी सरकारने शाळा बांधली. पण फार बदल अजून 10 वर्षात काय होईल, शेती राहील म्हणून गॅरंटी लागत नाही. असं आहे मित्रांनो. झाली आमच्या बकऱ्यांची पण बघा अडचण आता, रस्त्याने फिरायला नाही. त्या टायमाला आमची शेतांच्याच बकरी चरायची. भात कापून गेलं की त्याच्या कांशा पडलेल्या बकऱ्यांना खाया गावायच्या. बकरी मजेने चरायची. अजून बकरी गवत खाते, ते जे पाहिजे ते बकऱ्यांना खाया नाही आता. दिवस पलटी झालं, दिवस बदललं सारं. तर तुमचा काळ चांगला आलाय आताचा. चांगलं राहावा, चांगलं राहावा, चांगलं करा, बदल करा. जे आमचं जुनं होतं हे आता नाही भेटणार. दिवसभर आता आम्ही दमलो या. ते लाईटीला डबडं आणलं, पण हे पण काय व्यवस्थित चाललं. आता उद्या बघू चालतंय कसं काय. कारण इथं काय लाईट नाही, काय नाही, एकदम काळोख. कारण पहिल्यापासून तर ही सवय लागत गेली या बकऱ्यामुळं. कारण बकऱ्याच्यामुळं कुठं पण राहावं लागतं. कारण गावाच्या कडेला नेली तर कुत्रे खात्यात या, आणि गावात माणसं पण याला काटाळणार या बकऱ्याला. त्याच्यामुळं यांना शेतावर बसावं लागतात, आणि शेताची सवय. पण आता शेतं काय राहिली नाही. जमिनी पडल्या वशाड काय व्हायचं ते पण आता लोकांनी उपळून टाकल्या. मग आता हे काय माळा बसायची बारी आली. आता जरा उघाडला, 4-2 शेतं लावले तर नंतर जाणार आहे मी आपलं शेतात बसायला. तर असं जीवन आहे बघा आमचं. आत्ताची एवढी परिस्थिती आहे. आमच्या वडिलाच्या काळात आम्ही लहान होतो तर तेव्हा तर गावापासून लांब लांब बसायची. पण तेव्हा शेतकऱ्याच्या शेतात बकरी बसायची. तेव्हा काय मोबाईल नव्हतं. गावात गेलं तर माहिती पडायची. किंवा गावातला माणूस बघ वाड्यावर जर आला
तरच माहिती पडायची. कारण त्या टायमाला म्हणजे काय नाही, फक्त बॅटरीची शेलावरच्या बॅटरी राहायच्या. आता लाईटीच्या बॅटरी निघल्या ती म्हणजे चार्जिंग करायच्या. आता सिल्वरची बॅटरी 400लाची 300लाची, त्या पण मोठ्या पत्र्याच्या बॅटरी राहायच्या. पण लय परिस्थिती त्या टायमाला बिकट. आणि अजून म्हणजे बकऱ्यावाल्यांचं तीच आहे. पण आता काय रे सुविधा झाली या. आता फोन केला गावात तर 4 लोक लगे येणार, या गावात फोन केला 10 लोक लगे येणार. म्हणजे आता लगेच सुविधा आहे. आणि त्यांच्याकडे पण आता गाड्या आहेत, 4 चाक्या पण आहेत. धनगराच्या वाड्याला कटाळणार नाहीत आता. तर त्यावेळेस काय झाले, एखादा माणूस गावात गेला धनगराचा तर मग घरी जाणार, मग त्यांना सांगणार, मग ती 1-2 लोकांना भेटत होती, 2 तास तिकडेच गेलं. मग तिथून पुन्हा 2 किलोमीटर खाली चालत असं राहायचं. बॅटऱ्या घ्यायच्या, नाही तर मग कंदील राहायचा, ते कंदील घ्यायचा. कारण आम्हाला चांगलं आठवतंय ना. कारण आता तसं दिवस नाही राहिलं. आता इथं वाड्यावर बसून फोन केला तर लगे गाड्या येणार. म्हणजे एवढी सुविधा निघली आता. कारण यंत्र झालं. आताची पोरं हुशार झाली, समजा गोष्टी ज्ञानाच्या झाल्या.